नमस्कार, मी राजशेखर परब आणि आपण पाहता आहात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। भारत सरकारचं फिट इंडिया या अभियानाअंतर्गत रायगड जिल्हा पोलीस दलामार्फत खालापूर तालुक्यातील खोपोली कर्जत या मार्गावरती सायक्लोथॉन या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये जवळपास 350 हून अधिक स्पर्धकांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यामधून भाग घेतला होता। फिट इंडिया या भारत सरकारच्या अभियानाअंतर्गत या सायकल स्पर्धांचं आयोजन खास करून करण्यात आलं होतं, जेणेकरून प्रत्येकाला सायकल चालवण्याची सवय लागावी, सायकल चालवण्याची आवड असावी आणि कमीत कमी दिवसातून अर्धा तास तरी माणसाने सायकल चालवावी असा उद्देश या स्पर्धांमागचा होता। रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी सकाळी 7 वाजता उपस्थित राहून स्पर्धकांना संबोधित केले आणि त्यानंतर हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेची सुरुवात झाली। या प्रसंगी खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉक्टर विशाल नेहुल, त्याचबरोबर कर्जतचे उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल गायकवाड, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सचिन हिरे आणि खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्याचबरोबर पोलीस दलातील अनेक स्त्री व पुरुष कर्मचारी यांनी देखील या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता। त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातले अनेक विद्यार्थी व सामाजिक सेवांमधले अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा देखील मोठा सहभाग या स्पर्धांमध्ये स्पर्धक म्हणून राहिला। आपण जरा पाहूया या स्पर्धांची काही क्षणचित्र आणि त्याचबरोबर आपण थोडक्यात या स्पर्धांचं विश्लेषण देखील ऐकूया। रायगड पोलिसांचा फिट इंडिया सायकलथॉन उपक्रम उत्साहात संपन्न, आरोग्य आणि एकतेचा संदेश। खोपोली दिनांक ऑगस्ट 24 भारत सरकारच्या फिट इंडिया या राष्ट्रीय अभियानाला प्रतिसाद देत आणि नागरिकांमध्ये आरोग्य व तंदुरुस्तीविषयी जनजागृती करण्याच्या उदात्त हेतूने आज रविवार दिनांक ऑगस्ट 24 रोजी रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय सायकलथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। खोपोली कर्जत महामार्गावर पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून 350 हून अधिक सायकलपटूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। या सायकलथॉनचे वैशिष्ट्य म्हणजे यात सामान्य नागरिकांसोबतच रायगड पोलीस दलातील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी देखील मोठ्या उत्साहाने भाग घेऊन आरोग्य संवर्धनाचा संदेश दिला आणि पोलीस व जनता यांच्यातील सलोख्याचे नाते अधिक घट्ट केले। रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय श्रीमती आचल दलाल यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या संपूर्ण उपक्रमाची आखणी करण्यात आली होती। या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी खोपोली पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री सचिन हिरे यांच्यावर सोपविण्यात आली होती, जी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वीरित्या पार पाडली। आज सकाळी ठीक 7 वाजता खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील बँक्वेट हॉलपासून या सायकलथॉनला उत्साहात सुरुवात झाली। खोपोली कर्जत महामार्गावरून पळसदरी पर्यंतचा मार्ग सायकलस्वारांच्या उत्साहाने आणि नवचैतन्याने दुमदुमून गेला होता। स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्यानंतर खोपोली येथील बँक्वेट हॉलमध्ये या सायकलथॉनचा दिमाखदार समारोप सोहळा पार पडला। या समारोप कार्यक्रमासाठी खालापूरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी व मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीने स्पर्धकांच्या उत्साहात आणखी भर पडली। एकंदरीत रायगड पोलीस दलाने आयोजित केलेला हा सायकलथॉन केवळ एक क्रीडा स्पर्धा न राहता तो आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा आणि सामाजिक एकतेचा एक सुंदर उत्सव ठरला। साहेब, आपण स्वतः पोलीस दलामध्ये आहात आणि आज आपण स्वतः देखील या रायगड पोलिसांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सायकल स्पर्धेमध्ये फिट इंडिया या अभियानाअंतर्गत आपण भाग घेतलेला आहे। काय सांगाल आजच्या स्पर्धेसंदर्भात? सर, आजच्या या धगधगीच्या जीवनात प्रत्येक माणूस हा बिझी आहे। एक म्हण आहे, आवड असली तर सवड मिळते आणि खरोखर या भारत देशालाच नव्हे तर या संपूर्ण जगाला आज फिटनेसची गरज आहे आणि वेळात वेळ काढून एक फिटनेस हा एक एवढं मोठं मेडिसिन आहे की सायकलिंग असो, रनिंग असो, ही शरीराला खूपच आज काळाची गरज आहे आणि आजच्या युगाला जर हे एक थोडंसं वेध लागलं आहे मोबाईलचं, त्याच्यापासून दूर होऊन आपल्या शरीराकडे लक्ष ठेवायला एक योग्य वेळ मिळतो। आणि माझी याच्या वतीनेच सर्व पोलीस दलालाच आणि संपूर्ण भारतवासियांना एक विनंती आहे की वेळात वेळ काढून आपण 1 तास का होईना अशा अमूल्य आपल्या या शरीरासाठी, फिटनेससाठी सायकलिंग असो, रनिंग असो, प्राणायाम असो, योगा असो, हे केलं पाहिजे। आणि हे जीवन पुन्हा नाही आणि या जीवनासाठी व्यायाम ही एक मी पूजा मानतो शरीराची। एवढं
मी प्रल्हाद बच्छाव, खोपोली पोलीस स्टेशन. मी माजी सैनिक असून जवळजवळ 17 वर्ष 24 दिवस देशाची सेवा केलेली आहे. तर सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा आणि पोलीस स्टेशन. सर, माझं नाव विकास गोविंद दंडवते. मी खोपोली पोलीस स्टेशनचा आहे. यापूर्वी आपण कधी शर्यतीत भाग घेतला होता का? कधीच नव्हता सर. आज कसं वाटतं रायगड पोलिसांतर्फे आयोजन करण्यात आलेल्या या फिट इंडियाच्या सायकल स्पर्धेमध्ये? खूप छान वाटलं सर आणि एकदम फ्रेश वाटलं एकदम सर. नुसतं सर माझं अपेंडिक्स ऑपरेशन झालं होतं तरीसुद्धा मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि मला खूप छान वाटलं, एकदम फ्रेश वाटलं सर. तरुण पिढीला काय संदेश द्याल? सर, खूप रोज सायकलिंग केली पाहिजे. अर्धा ते 1 तास रोज सायकलिंग केली पाहिजे. आजच्या रायगड पोलिसांतर्फे आयोजित केलेल्या या शर्यतीमध्ये सायकल रेसमध्ये फिट इंडिया या अभियानामध्ये आपण आता प्रथम आलेला आहात. याआधी आपण किती स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत? ही माझी तशी रस्त्यावरची पहिली स्पर्धा होती. पहिले मी 5 ते 6 स्पर्धा केल्या. ते माउंटन बायकिंग वाले होते डोंगरावरचे. मजा आली खोपोलीच्या. तुमचं नाव पहिल्यांदा सांगा, संपूर्ण माझं नाव विश्वजित दयानंद पोळ. विश्वजित दयानंद पोळ. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार भारत सरकारतर्फे जो प्रोजेक्ट राबवला जात आहे फिट इंडिया मुवमेंट, फिट इंडिया मुवमेंटच्या अंतर्गत रायगड जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक मॅडम अंचल दलाल मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आणि अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही कर्जत ते खोपोली दरम्यान फिट इंडिया सायक्लॉथॉन 2025 ही स्पर्धेचं आयोजन आम्ही केलं होतं. त्यामध्ये आमच्या पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी, पोलीस डिपार्टमेंटचे अंमलदार देखील सहभागी झाले होते. त्याचबरोबर खोपोली शहरातील विविध विद्यालयांचे विद्यार्थी, विविध सायकलप्रेमी युवक, सायकलप्रेमी नागरिक आणि समाजातील एक सर्व स्तरातील लोकांनी याला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारची जनजागृती रायगड जिल्हा पोलिसांतर्फे या सायक्लॉथॉन स्पर्धेच्या माध्यमातून आज करण्यात आलेली आहे. रायगडच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आजच्या ह्या स्पर्धा रायगड जिल्ह्यासाठीच एक मिळून आयोजित करण्यात आली होती आणि ह्या स्पर्धेचा मोटो हाच आहे की एक प्रकारे जनजागृती करावी आणि फिटनेस का डोस आधा घंटा रोज, म्हणजे सगळ्यांनीच अर्धा घंटा फिटनेससाठी द्यावा. ह्या अर्धा घंट्यामध्ये 10 किलोमीटर सायकलिंग करू शकता किंवा इतरही काय ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता आणि हा संदेश आज या कार्यक्रमातून आम्ही प्रसारित केलेला आहे.